नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। आता वळूयात आजच्या बातमीकडे। शिरूर शहरातील हुडको वसाहतीतील सांस्कृतिक भवनासमोरच्या मोकळ्या जागेत काल तब्बल 3 साप पकडण्यात आलेत। इंडियन कोब्रा जातीचे हे 3 नाग खरतर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून परिसरात होते। याबाबत नागरिकांनी सर्पमित्रांना कळवलं होतं। त्यांचंही 2 दिवसांपासून सर्च ऑपरेशन सुरू होतं। अखेर काल 2 ते 3 टँकर पाणी वापरून 3 नागांना पकडण्यात आलंय। या घटनेमुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। दरम्यान साप पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी देखील केली होती। गेले 3 दिवस झाले आम्हाला इथून पटवेकर मॅडम यांचा फोन आलता की त्यांच्या एरियामध्ये 3 साप आहेत। तर त्यांनी शहानिशा केली असतं तर ते 3 जातीचे साप आहे, नाग जातीचे साप म्हणून होते। तर त्यांनी आम्हाला वारंवार बोलवलं की या म्हणून। आम्ही आमच्या टीमबरोबर आलो, सगळ्या परिस्थितीचं पाहणी केली वगैरे सगळं केलं। पण विषय असा की इथं घुशीची वेळ बरीच असल्यामुळं आपल्याला काय पाहिजे तसं साप पकडण्यामध्ये यश भेटलेलं नाही। तर काल पण आलो होतो, काल अग्निशामकच्या म्हणजे बंबाने आपल्याला पाणी सोडण्यास मदत केली, पण ते अपुरं पडलं पाणी। शेवटी आज परत पटवेकर मॅडमने नगरसेवकांना विनंती केली की तुम्ही या म्हणून, म्हणजे तुम्ही टँकर पाठवा। तर नगरसेवकांनी सीओ मॅडमला केलं। सीओ मॅडमने आमच्याशी बोलणी केली की नेमकं काय परिस्थिती आहे। तर मग त्यांना सगळं सांगितलं। तर ते म्हटले आम्ही कोणतंही सहकार्य करायला तयार आहोत। मग त्यांनी जे टँकर पाठवले, पहिले 3000चा आम्हाला जिथं शंका वाटत होती तिथं पाणी सोडून पाहिलं तर तिथं काय भेटलं नाही। मग दुसऱ्या टँकर परत आला, परत 3000 टाकलं, तिथं पण काय भेटलं नाही। त्यानंतर परत 3000चं पाणी सोडलं। त्यावेळेस मग आपले जे मित्र मागं आहेत त्यांनी आपल्याला खूप मदत केली, पाणी सोडणं किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत। मग तिथून 3000चं पाणी सोडल्यानंतर फायनली तिथून 2 नाग आपल्याला सापडलेत। तर आता कसं आहे, हे गरमीच्या सीझनमुळे नाग जो आहे, म्हणजे तो नाग जातीचा साप आपण जो पकडला तो नाग जातीचा साप आहे, विषारी साप आहे। तर माझं फक्त एक आपल्या शिरूरकरांना असं आव्हान राहील की जिथं कुठं साप दिसेल तर त्यांनी साप न मारता, आमचे जे टीम मेंबर आहेत तर त्यांना कुणाला कॉल केला तरी आम्ही त्यांना सेवा दिली जाईल। दरम्यान सध्या उन्हामुळे अनेक ठिकाणी साप बाहेर पडत असतात, मात्र अशा वेळी सापांना न मारता सर्पमित्रांशी तात्काळ संपर्क साधा। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।